त्याच्यातल्या 90% केसेस अफेअर आणि लव्ह रिलेशनशिपबद्दलच आहेत. म्हणजे एकही विद्यार्थी माझ्याकडे असा येत नाही की मॅडम मला कॉन्सन्ट्रेशनचा इश्यू आहे आणि प्रॉपर मला कॉन्सन्ट्रेशनच करायचं आहे. नाही, त्याचं कुठेतरी एखाद्या मुलीने त्याला नकार दिलेला असतो, कुणीतरी हार्ट ब्रेक केलेलं असतं, म्हणून त्याचा कॉन्सन्ट्रेशनवरती म्हणजे परिणाम झालेला असतो. मी कायम सांगत असते, कॉन्सन्ट्रेशन असतं, नसतंच असं नसतं, फक्त ते डायवर्ड आहे. आणि मग तुमचं कुणामध्ये तरी कशामध्ये तरी ते डायवर्ट झालेलं असतं आणि मग त्याचा परिणाम म्हणजे जर ती गोष्ट आपल्याला नाही मिळाली, त्याची सवय लागलेली असेल, त्याचा परिणाम खूप निगेटिव्हली लोकांमध्ये होतो. त्यामुळे रिलेशनशिप इश्यूज जे आपण म्हणतो, ट्रस्ट इश्यूज, हे खूप जास्त प्रमाणात आहेत सध्या सोसायटीमध्ये. लोकांना कळतच नाही आहे की कसं मॅनेज करायचं. म्हणजे दे आर ऑलवेज कन्फ्यूज अबाउट द रिलेशनशिप, पीपल सराउंड देम, कसं बोलावं, काय बोलावं, कसं मॅनेज करावं, आहे तर काय, नाही तर काय. आणि इतके कन्फ्यूज आहेत की अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडून नजरअंदाज होतात, मग ते सिली मिस्टेक्स करतात त्याच्यामध्ये. तर रिलेशनशिप्स आता खूप गडबडलं आहे. एवढं तर मला जाणवतं आहे की लोकांना प्रेम करता येत नाहीये, प्रेम समजून घेता येत नाहीये आणि असेल तर त्याच्यात सर्वाइव्ह पण करता येत नाहीये. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला भेट द्या.